धामण असणार आहे त्यांना. चला कुठं आहे दाखवा. हे काय चावतंय काय तुमचं कुत्रं? नाही ना. रोजच येतात खेळतात आणि निघून जातात. आता दरवाजा काय लावायला साप येते तुझ्या हात काय झडते बाबा. सगळी धरचीला तुम्ही साप हातात. भीती वाईट आहे. हे बांधाच्या घराच्या पाठीमागे साईडला राहिलेत बेडूक उंदीर खाऊन. दामण साप आहेत. कुठल्या होलमध्ये घुसत्यात. आणि कुठं आहे होल ही? हा सगळी होलच आहेत. नक्की आहे ना त्यात? एक काम कर आता भैया ते. आणि एवढं भ्यायचं नाही. ते धामण साप आहेत. नाही भैया तुम्हाला धोका त्याच्या. मोठे मोठे आहेत ना असे टिपिऱ्या. हा बघडलं की भ्या वाटणार. ते साप काय पहिलं चावत नाहीत. ते बिनविषारी साप आहेत. ते साप आपण इथनं घालवले आपल्या वस्तीवरनं मग नाग येत त्यात. हा घालवल्यावरनं. आता तुमचं आडनाव काय ना? पवार आहे सा तुम्ही. तसं आहे जे बिनविषारी साप आहेत त्यांच्यापासून तुम्हाला फायदा आहे. कौलावर सुद्धा येतोय साप. तू जरी वर उभारलीस तर दिदे तिथं पण येतोय साप. फेकंडा साप पळत फार ती वर जाऊन उभारल्या. जाऊ दे जाऊ. कुठं येत आहे दाखवा या. नक्की तर गेलेत काय? व्हिडिओ तावरे राज हे होल हे होल. आणि कुठं आहे ते मोहम्मद स्टिक नोकरा देतो. कुठं काढून बघा. हे सर साईडला मुंगी आहे ते नाही लागत. किती पाणी जाते बघा. साप कुठं जाऊन बसले असतील अण्णा. बघा ना पाणी. तिथं पाणी सोडलं की इथं निघलं. एवढं पाणी आपण ओतू नव्हतो ना शकत. आणि तो शेवटपर्यंत तुमच्या मनात ती जी धास्ती राहिलीच असते. मी आल्यानंतर माझा शेवटपर्यंतचा जो प्रयत्न आहे तो करून जायला लागतोय भीतीपुटी. चालला सोडा काय लागत नाही आता. खोल आहे आत्ता लक्षात आलं ना तुमच्या. मला थोडं ते लक्षात आलं नव्हतं. सारखं तुम्ही म्हणता ह्यातच जात्यात. हा त्या आत्ताच जातात. मित्रांनो शेतकऱ्यांचे पवार कुटुंबीय आहेत कोकणामधले. एक साप पकडलेला. हे जे साप आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. असे मोठे मोठे जे साप आहेत ते शेतकऱ्यांना फक्त भीती दाखवतात. त्यांच्यापासून कोणालाही धोका नाही. सर्पमित्र या नात्यानं येऊन त्यांची भीती दूर करणं हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या सर्पमित्राचं काम आहे. हे शेतकऱ्याला उंदरं खायचं मशन आहे. कटाकट उंदरं खाते अजिबात. एक ही उंदीर सोडत नाही. आणि हे साप जरी इथून गेले सुंदर असे साप मानवी वस्तीतले तर मित्रांनो इथं विषारी सापांचं प्रमाण वाढतंय. कोणाच्या जरी वस्तीमध्ये असेल तर हे कोकळ गाव येतं. माझ्या तालुक्यातलं शेवटचं गाव. काय नाव भैया तुम्ही फोन केलेलं? महादेव पवार म्हणून आहेत. आणि त्यांच्या या जागेला हे रोज इथं खेळलेले दिसायचे. त्यामुळे याला सुरक्षित पकडणं गरजेचं आहे. त्यांच्या गैरसमजुती काढून अजून एक साप असेल. मॅटिंगमध्ये असे साप उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ह्यात कालावधी सापांना मॅटिंग करणं अंडी देणं हा राहतोय. आणि लोकांचे भले मोठे गैरसमज आहेत. त्यांचं कष्ट बघितलं त्या पवार कुटुंबियांचं. त्यांनी रात्री 11ला फोन केला आणि सकाळ दिवस उगवायला फोन केला की विजूभाऊ आमच्या घराच्या कडेला मोठे मोठे साप आहेत.
आणि या सापापासून खरंच कुणाला धोका नाहीये. ती कुठे गेली मगाची पोरगी माझी? इकडे इकडे बाळा तू इकडे. आणि ती त्यांच्याच कुटुंबातली मुलगी आहे. जशी माझी श्रद्धा आहे अशा आहे. बघा त्या कुटुंबियांना प्रेम आहे. आज मुली सक्षम होणं गरजेचं आहे. कोकळ्यामधली वाघी साप आहेत, काही करत नाहीत, लोकांचे गैरसमजूत आहेत. मी बी यांच्याच भावकीतला आहे, खंडोबाचंच कुळ आहे. पण भीती वाईट आहे सापांची आणि भीती निघणं गरजेचं आहे. हे धरून तर बस की तो तेवढी तर मदत कर. धाडस बघा, धाडस धाडस. नाद करायचा नाही. आधी पप्पा लागलाय रासारी आम्हाला फोन करायला. या आणि साप आल्या तर खेळतात. काय करते ते साप? अहो आपण तुम्ही आयुष्यभर शेती करणारा, रोज पाणी पाजणारा, तुम्हाला किती त्रास होईल मला सांगा. हे साप बघडली भीती वाटत्या. असला चावला तरी बिन काय उताच मरून जातील. कळलं ना? हे थांबलं पाहिजे. अहो हे साप काय जाणीवपूर्वक तुम्हाला नाही ना? सगळ्यात मोठा काय करतोय? काय गाय धरताय, बैल धरताय, मसरू धरताय, टाटर करताय, शेती करताय. यातला अभ्यास होणं गरजेचं आहे तुम्हाला. विषारी साप कोणतं ओळखलं पाहिजे. बरोबर ना दीदी? त्याने हाताने धरलं. कसलाय? शेतकऱ्यांचा मित्र आहे हा दामन साप. कळलं? याच्यापासून कोणी धोका नाही. याला कसं ओळखायचं इकडे लक्ष द्या. जाळीदार सेफ्टी, तोंड असं पुढं असलेलं. बरोबर? कसं तुला बघतोय बघ. आणि हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. भारतातले आढळणारे 100 सापापैकी 4 विषारी. कुठले कुठले? नाग, मण्यार, गोनस आणि फुरसे. कळलं? बाकीचे सगळे साप बिनविषारी आहेत. ही इडी भेट्या बघितलं. मला फोन करून बोलवलं तर कोणी घरात ठेवा. काय अवघड आहे. तर अगदी प्रेमान धर. पवार साहेब पोरगी रोज साप धरायला लावी तर पाक पोकळ्या येत नाही बाळा. मांजर धरल्यावर धर त्याला. काय करत नाही तुला? तुमचा गैरसमज निघाला या सापाविषयी. पवार साहेब काय पण करा, पण ते राहिल्याला पण धरात. कुंत्र खायला नकोच. अजून 4 आहेत. बरं त्याला पिशवी द्या. ही ठेवा, कमी धरून बसू. पिशवी घे. त्या बादलीत ठेवा घे. त्या बादलीत जाऊन 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 दे. जाऊन जाऊन दे. किती मोठं होल आहे बघा. एक तर आला या पवार साहेब. शंका निघेल ना? हे दामन साप आहेत. मी तुम्हाला सांगितलं तर दिसायला मोठे आहेत. त्यांच्यापासून धोका नाही. हे तुम्हाला विनाकारण त्रास देत नाहीये. सर्प मित्र नात्याने एवढंच करू शकतो. गारुडी असतं म्हटलं असतं आणा जावा 2 क्वार्टरा. राहिल्याला पण 4 काढतो तर मला उल्लू बनवलं असतं. काय रे देवा, ते गाईच काढलं मी ठिक्क. माझ्या सहित घालून न्यायचं नाही त्यातनं. भरणी नाही, वायरीच पिशवी आणा. वायरीच पिशवी. मित्रांनो खरंच गैरसमजुती आहेत. घाला त्याच्यात. घेते कोण आहे? ए दिदे, ए पोरे इकडे. तोंड धर त्याचं आणि जा म्हणावं त्याच्यात. धर साहेब. पप्पा एक आई पप्पाच आतडे किती मऊ आहे बघा. हे दादा घालती की त्याला तोंडाला लावते पिशवी जाते. हा लाव लाव बाळा, येऊ नको तू. हा लाव लाव त्याला, लाव तो. हा जा, येऊन दे. काय करतोय? हा लाव. हा हा लाव दे, जा म्हणा. तुम्ही गप बसात आहे. मला पण पुरी आहे त्या. हा ढकला दोघं जण. ढकला ढकला आणि ढकला आणि बांधून टाका. आणि चावत नाही गे. ये काय मित्रांनो कोकळे वस्ती त्या पप्पाचा आणि मम्मीचा जीव. तुझी ती मम्मीच आहे का? तिची मम्मी आहे बघा. भिवून गार झालती. पुरगीने साप धरून पॅक केला. आणि पप्पांचा तर काय बीपीच खाली झालाय. पुरगीन साप पिझ्झा शॉर्ट. बर तुमचा सगळ्यांचा गैरसमज निघाला. हे साप धोकादायक नाहीत. बर ठीक आहे. तुम्ही मोटर चालू केलं तेवढ्या लांब म्हटल्यावर मी काढतो. आणि पवार कुटुंब मित्रांनो. आणि ही लहान मुलगी आहे. कितवीला आहेस बाळा तू शाळेला? 5वीला आहेस. आणि ही कन्या आहे. उद्याचं भारताचं आपल्या महाराष्ट्राचं भविष्य. कोकळे गावची राहणारी पवार कुटुंबियातली. तुझं नाव काय बाळा? श्रेया महादेव पवार. श्रेया महादेव पवार, श्रद्धा महादेव पवार आणि सिया महादेव पवार एकाच राशीच्या आहे. आणि मित्रांनो हिचं अभिनंदन की अशा मुली तयार होणं गरजेचं आहे. लोक भीतीपोटी सापाला मारतात आहे नाही बाळा? मारतात का नाही? पप्पा मम्मी भेलती का नाही? आता त्यांचं दूर खतम झालं. भारतातले सगळे साप विषारी नाही आहे. बरोबर आहे का? हा काही बिनविषारी आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. आणि ती भित्री गँग वर बसल्या. नाही दुसरा आला तर आम्ही तर ए बा इकडे हो त्याला बांधत जा.
ती बांधा होती सुतळीनं. बांधा जा बाळा तेवढा बांध, आम्ही बघतोय. कोण मग मी थांब म्हणावं बांधा. त्या ओलात ना आलं पाणी. अजून खायचं तुम्ही काय ते करा. तुम्ही जाचीला पण साप खायचा. बघ बाळा, प्रोफेशनल ट्रेनिंग, मी सर्पमित्र तुझ्यासोबत आहे. कधीही सापाला प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणी हात लावायचा नाही. मला माहित होतं तू दामन बिनविचार आहे. तुझ्या पप्पाचा आणि या कुटुंबियाचा गैरसमज काढण्यासाठी तुझी मदत घेतली, बरोबर. आणि साप वाचवा, निसर्ग वाचवा मित्रांनो. भीती दूर करणं गरजेचं आहे. कोकणामध्ये या मानवी वस्तीत सातत्यानं त्रास देणारे साप रेस्क्यू करावे लागले. भीतीपोटी एकमेव साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही जातो ताई. आणि नाही मसराच दूध प्यायला नको. साप दूध प्यायला की मरतोय ताई, मरतोय. दूध प्यायला की त्याला निमोनिया होतोय, मरून जातोय. गारुडी त्याला पाचत्यात तुमच्यासारख्याला येडं बनवायला. साप कशाला दूध पितोय? मस्त गप बसेल का? तुम्हाला धार काढून देत नाही कराशीने बांधत. वाटतंय ते खोटं आहे सगळं. कसं काय नाही तू आली गेली आता. मोटर बंद करा.